लेक बेल रिसॉर्ट, राहण्याची व जेवणाची उत्तम सोय, निसर्गरम्य परिसरात वसलेले साकूर गाव आणि याच गावातून कवडदरा साकूर रोडवर विस्तृत स्वरूपात उभारलेले लेक बेल रिसॉर्ट। यामध्ये ग्राहकांना एसी, नॉन एसी रूम उपलब्ध आहेत। शिवतीर्थ डेअरीच्या अगदी जवळ तसेच सिन्नर घोटी महामार्गाच्या हाकेच्या अंतरावर असलेले लेक बेल रिसॉर्ट अगदी रिझनेबल पैशात चांगली सोय आणि राहण्याची उत्तम व्यवस्था मिळेल। SMBT हॉस्पिटल पासून फक्त 1 किलोमीटर अंतरावर असलेले लेक बेल रिसॉर्ट आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहे। संपर्क साधावा। मागील त्याला सौर कृषी पंप। नाशिक परिमंडळात एकूण 22,500 सौर पंप। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने निश्चित केलेल्या 100 दिवसांच्या उद्दिष्टांपैकी मागील त्याला सौर कृषी पंप योजनेत 52,705 सौर पंप बसवण्याचे उद्दिष्ट महावितरणने 60 दिवसात पूर्ण केलं, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिनांक 5 डिसेंबर 2024 रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। त्यानंतर 100 दिवसात म्हणजे दिनांक 16 मार्च 2025 पर्यंत विविध विभागांसाठी उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत। महावितरणने या कालावधीत मागील त्याला सौर कृषी पंप योजनेत एकूण 1.5 लाख पंप बसवण्याचा टप्पा गाठण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आलं होतं। दिनांक 6 डिसेंबर रोजी 97,295 सौर कृषी पंप बसवण्यात आलेले होते। त्यानंतर दिनांक 4 फेब्रुवारीपर्यंत महावितरणने 53,009 सौर कृषी पंप बसवले। त्यामुळे मागील त्याला सौर कृषी पंप योजनेत आतापर्यंत बसवलेल्या पंपांची संख्या 1,50,304 झाली आहे। यामध्ये नाशिक परिमंडळात 22,509 सौर पंप बसवण्यात आली। महावितरणला 100 दिवसात 52,705 पंप बसवण्याचे उद्दिष्ट होते, पण 60 दिवसात 53,009 सौर पंप बसवण्यात आले। राज्यात 4 फेब्रुवारी अखेर बसवलेल्या 1,50,304 सौर कृषी पंपामध्ये जालना 18,494 पंप, बीड 17,944, अहिल्यानगर 13,366, परभणी 11,755, संभाजीनगर 9,329, नाशिक 9,143, हिंगोली 8,538, धाराशिव 6,765 आणि जळगाव 6,648 या जिल्ह्यांनी आघाडी घेतली आहे। मागील त्याला सौर कृषी पंप या राज्य सरकारच्या योजनेत केंद्र सरकारकडून 30% आणि राज्य सरकारकडून 60% अनुदान मिळते। त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ 10% रक्कम भरून सौर ऊर्जा निर्मिती करण्याचे सौर पॅनेल्स, कृषी पंप असा संपूर्ण संच मिळतो। अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी लाभार्थी हिस्सा 5% असून त्यांना 95% अनुदान मिळते। सौर कृषी पंप बसवल्यावर शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज उपलब्ध होत असल्याने त्यांची अनेक दशकांची मागणी पूर्ण होते। हे पंप वीज जाळ्यावर अवलंबून नसल्याने शेतकरी दिवसा हव्या त्या वेळेला सिंचन करू शकतो। सौर ऊर्जा निर्मिती पॅनेल्समधून 25 वर्ष वीज निर्मिती होत असल्याने तेवढा काळ कृषी पंपासाठी वीज बिलातून मुक्तता होते। सौर ऊर्जेचा वापर केल्यामुळे पर्यावरण रक्षणाला मदत होते। सौर कृषी पंप बसवण्याच्या बाबतीत महाराष्ट्र राज्याने देशात आघाडी घेतली आहे। गेल्या वर्षभरात या मोहिमेला विशेष गती आली आहे। राज्यात 2015 पासून 9 वर्षात महावितरणने 1,06,616 सौर कृषी पंप विविध योजनेच्या अंतर्गत बसवले होते। तथापि जानेवारी 2024 ते फेब्रुवारी 2025 पर्यंत 1.5 लाख पंप बसवण्यात आले आहेत। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक।